नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 ज्योमेट्री चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट ज्योमेट्री निर्देशक भूमिती हा चॅप्टर आपला चालू आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करून बाय युजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला प्रॅक्टिस सेट 5.1 मधील काही उदाहरणे काही म्हणण्यापेक्षा पहिलाच प्रश्न फक्त आपण सोडवलेला आहे. त्यामधली 2 सब क्वेश्चन्स आपण घेतलेले होते. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 मधला सेकंड क्वेश्चन जो आहे तो पाहायचा आहे. तर डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. हे दिलेले पॉइंट हे कोलिनियर आहेत का ते आपल्याला ठरवायचं आहे. कोणते पॉइंट दिलेत? ए बी एंड सी हे पॉइंट दिलेले आहेत. त्यांचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए 1 -3 दिलेला आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी 2 -5 दिलेला आहे. अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी -4 7 असे दिलेले आहेत. तर हे 3 पॉइंट हे कोलिनियर म्हणजे एक रेषीय आहेत का ते ठरवायचे. 9व्या इयत्तेत आपण शिकलेलो आहोत कोलिनियर पॉइंट कधी असतात ते 3 पॉइंट कोलिनियर. यामधल्या कोणत्याही 2 पॉइंट मधलं डिस्टन्स म्हणजे 3 डिस्टन्स काढता येईल. डिस्टन्स ए बी काढता येईल, डिस्टन्स बी सी काढता येईल आणि डिस्टन्स ए सी काढता येईल. यातल्या 2 डिस्टन्सची बेरीज ही तिसऱ्या डिस्टन्स इतकी असेल म्हणजे यातला मोठा असणार आहे कोणते एक डिस्टन्स. ते डिस्टन्स 2 डिस्टन्सची बेरीज जर तिसऱ्या डिस्टन्स इतकी असेल, 2 अंतरांची बेरीज जर तिसऱ्या अंतरा इतकी असेल तर आपण या ठिकाणी काय म्हणतो ते 3 पॉइंट हे काय असतात कोलिनियर असतात असं आपण पाहिलेलं आहे. 9व्या इयत्तेमध्ये बिटवीननेस पण पाहिलेलं आहे आपण. कोण कोणाच्या दरम्यान असतो तेही पाहिलेलं आहे आपण त्या ठिकाणी. तर बघू आपण मग या ठिकाणी ते ठरवायसाठी आपल्याला या ठिकाणी 3 डिस्टन्स काढावं लागतील. डिस्टन्स ए बी काढावं लागेल, डिस्टन्स बी सी काढावं लागेल अँड डिस्टन्स ए सी काढावं लागेल. आधी डिस्टन्स काढून घेऊ 3 या ठिकाणी. म्हणजे मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं डिस्टन्स फॉर्म्युला एकदाच वापरला होता. आता या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला 3 वेळेस वापरायला आहे. ए बी साठी, बी सी साठी आणि ए सी साठी. एकेकासाठी आपण करू. पण डिस्टन्स फॉर्म्युला वापरताना आता प्रत्येक वेळेस तो फॉर्म्युला सगळा लिहित बसत नाही मी आता. तो पहिलं उदाहरण फक्त डिस्टन्स विचारलं म्हणून लिहिला होता. x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं होतं. या ठिकाणी इतकं लिहित बसत नाही मी. डायरेक्ट आपण व्हॅल्यूज भरू आपण अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला. बघा या ठिकाणी डायरेक्ट किमती भरले तुम्ही. ए बी डिस्टन्स काढायचंय मला. ए बी म्हणून बी चा एक्स या ठिकाणी ह्याला समजा x1 y1 म्हणलं, याला x2 y2 गृहीत धरलंय, लिहिलेलं नाही मी इथं. तर या ठिकाणी x2 - x1 म्हणजे याचा 2 - 1 आहे का ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -5 - -3 मग सारखं आलं अपघाती जागा -5 आपल्या फॉर्म्युल्यातलं मायनस साइन आणि याची काय व्हॅल्यू आहे y1 ची -3. -5 - -3 ब्रॅकेट स्क्वेअर. कसं समजलं का या ठिकाणी काय केलंय? which is equal to therefore AB is equal to square root of 2 - 1 येतो. याला एक स्टेप वाढवतो अजून मी. -5 मायनस इंटू मायनस यांचं मल्टिप्लिकेशन आहे प्लस आलं प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी काय करायचंय बघा 1 स्क्वेअर इज 1 पण -5 + 3 एका संख्येला मायनस साइन आहे दुसऱ्या संख्येला प्लस साइन आहे
अशा वेळेस काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 5तून 3 वजा करा, किती राहिलं 2. पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, मायनस, म्हणून याला मायनस साइन दिले. त्याचा काय आहे, स्क्वेअर. लिहू आपण या ठिकाणी मग पुढच्या स्टेपला 1 प्लस स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह, 2 चा वर्ग 4. 1 प्लस 4 5 स्क्वेअर रूट ऑफ 5, याला 1 नंबर म्हणू आपण. इक्वेशन नंबर फर्स्ट. ए बी डिस्टन्स काढलं. आता बीसी काढू आपण. डिस्टन्स बीसी. बीसी इज इक्वल टू, भरा त्यामध्ये व्हॅल्यू. काय रे, याला जर x1 y1 म्हणलं, याला x2 y2 म्हणायला, x3 y3 म्हणा समजा म्हटलं, तर काय रे इथं x3 मायनस x2 असेल. इथं बीसी आहे ना, x3 मायनस x2 प्लस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. पण लिहित बसत नाही मी फॉर्म्युला, डायरेक्ट व्हॅल्यू भरू. -4 -2 आलं का, ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 मायनस -5 7 मायनस -5 ब्रॅकेट स्क्वेअर. डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट त्याचा स्क्वेअर प्लस डिफरन्स बिटवीन वाय कोऑर्डिनेट त्याचा स्क्वेअर. समजतंय. BC is equal to square root of -4 - 2 -6 त्याचा स्क्वेअर प्लस 7 मायनस इंटू मायनस प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. Square of the negative number is positive. Square of the -6 is plus 36 plus 7 plus 5 12. त्याचा काय करायचा आहे, स्क्वेअर करायचा आहे. 12 स्क्वेअर. 36 plus 12 square is 144. 144. 36 plus 144 किती येतं, 180 येतं. ह्याची फोड अशी करायची, एक काय असेल परफेक्ट स्क्वेअर, त्याचे स्क्वेअर रूट निघेल असा एक मोठात मोठा नंबर. 36 इंटू 5 केलं तर 180 येते. 36 चे स्क्वेअर रूट निघू शकतं, म्हणून त्याची तशी फोड केली. स्क्वेअर रूट ऑफ 36 इंटू 5. 36 चे स्क्वेअर रूट किती, 6. 5 च निघत नाही, म्हणून 6 स्क्वेअर रूट ऑफ 5. याला म्हणा सेकंड इक्वेशन. ही झाला बीसी झाला. काय झाला, बीसी. ए बी काढला, बीसी काढला. आता काय काढू, एसी डिस्टन्स काढू आपण. तिसरं डिस्टन्स एसी काढू आपण. एसी इज इक्वल टू, पहिल्यांदा डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट मधला निर्देशकातील फरक. बीएसी म्हटलंय म्हणजे हा -4 -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 मायनस -3 येते का लक्षात, भरलंय इथं. इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -4 -1, दोघालाही मायनस साइन आहे म्हणजे बेरीज सुद्धा मायनस येते. 4 आणि 1 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 मायनस इंटू मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ द निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह प्लस 7 प्लस 3 10 ब्रॅकेट स्क्वेअर, which is equal to square root of 25 plus square of 10 is 100. 25 plus 100 125. याची फोड करा, काय येईल, 25 इंटू 5 येईल का, स्क्वेअर रूट ऑफ 25 5 येते पुन्हा, मग काढू शकतो, म्हणून त्याची फोड तशी केली 25 इंटू 5, which is equal to square root of 25 is 5. 5 च निघत नाही, तसंच ठेवलं. ए बी काढला, स्क्वेअर रूट ऑफ 5 आला. बीसी काढला, 6 स्क्वेअर रूट ऑफ 5 आला. आणि एसी काढला, 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 आला.
ह्यात मोठा कोण आहे रे तिघातला बघा, स्क्वेअर रूट ऑफ 5 सिंगल आहे, 1 स्क्वेअर रूट ऑफ 5 हा 6 स्क्वेअर रूट ऑफ 5 झाला, हा 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 झाला, हा एकच आहे, हा 6 आहे, हा 5 आहे. मोठा कोण मग हा झाला 6 स्क्वेअर रूट ऑफ 5 हा मोठा आहे. म्हणजे बीसी हा मोठा आहे. हा उरलेल्या दोघांची बेरीज करू ए बी आणि एसी ची, ती बीसी इतकी इतके येते का बघू आपण. करू या ठिकाणी फ्रॉम 1 2 अँड 3 काय केलं, ए बी प्लस ए सी केला, स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 इज इक्वल टू काय आले 6 स्क्वेअर रूट ऑफ 5. पण बीसी काय आहे 6 स्क्वेअर रूट ऑफ 5. राईट हँड साइड कसे आहे त्यांचे बघा 6 स्क्वेअर रूट ऑफ 5 6 स्क्वेअर रूट ऑफ 5. मग लेफ्ट हँड साइड कसे असतील सारख्या, म्हणून ए बी प्लस ए सी इज इक्वल टू बीसी आलेला आहे. बरोबर आहे. मग ए बी प्लस ए सी इक्वल टू बीसी आहे. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन ए अँड बी प्लस डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट बी अँड सी. मग या ठिकाणी काय म्हणायचं, देअरफॉर पॉइंट ए बी अँड सी आर कोलिनियर. म्हणून ते काय आहेत कोलिनियर आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल, पॉइंट ए 1 -3 बी 2 -5 सी -4 7 आर कोलिनियर. समजलंय सगळ्यांना. ठीक आहे, पुढे चला अजून एक उदाहरण सोडवू आपण अशा प्रकारचं. प्रॅक्टिस सेट 5.1 मधला सेकंड क्वेश्चन आपल्याला सोडवत आहोत आपण. त्यातला एक उपप्रश्न आपण घेतलेला आहे, एक उदाहरण घेतलंय, अजून एक आपण घेऊ. फर्स्ट नंबरचं आपण सोडवलंय, आता आपण थर्ड नंबरचं घेऊ, तिसऱ्या नंबरचं. त्यातलं काय आहे, आर चे कोऑर्डिनेट दिलेत 0 3, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी 2 1 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट 3 एस 3 -1. काय करायचे आपल्याला, पॉइंट आर डी एस हे काय करायचे, पॉइंट्स आर कोलिनियर आहेत का ते ठरवायचे. डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. काय केलं आपण मागील उदाहरणामध्ये, डिस्टन्स काढलं होतं. या ठिकाणी डिस्टन्स आर डी काढावं लागेल, डिस्टन्स डीएस काढावं लागेल आणि डिस्टन्स आर एस काढावं लागेल. ते तिघातलं मोठं कोण आहे तो पाहायचा आणि उरलेल्या दोन लहानांची बेरीज करायची. ती मोठ्या इतकी येते का पाहायची, आली तर आहे, नाही आली तर नाही. बरोबर आहे. मग काढू आपण या ठिकाणी डिस्टन्स. डिस्टन्स काढण्यासाठी काय लागतो, डिस्टन्स फॉर्म्युला. काय आहे डिस्टन्स फॉर्म्युला, स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. मग काढू या ठिकाणी आपण अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला. काय लेणार, पहिलं कोणतं काढू, आर डी. फॉर्म्युला लिहित नाही मी इथं, डायरेक्ट फॉर्म्युलाचा वापर करतोय आपण. आर डी एक्स, डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट 2 - 0. बघा पहिले कोऑर्डिनेट हे एक्स कोऑर्डिनेट असतात आणि दुसरे कोऑर्डिनेट हे काय असतात, वाय कोऑर्डिनेट असतात. म्हणून 2 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर. समजतंय का, which is equal to square root of 2 - 0 is 2 square. 1 - 3 एका संख्येला प्लस साइन आहे, दुसऱ्या संख्येला मायनस साइन आहे. मोठीतून लहान वजा करा, तीनातून एक गेला 2 राहिला, मोठ्या संख्येला मायनस साइन आहे म्हणून याला आपण मायनस साइन. त्याचा काय आहे रे, स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर काय 4 आणि -2 चा स्क्वेअर सुद्धा 4 असतो. स्क्वेअर ऑफ द निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. मग 4 + 4 काय आलं, स्क्वेअर रूट ऑफ 8 येते. पण स्क्वेअर रूट ऑफ 8 म्हणजे कसं लिहिणार रे आपण, 4 × 2 लिहू का, लिहितो. लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. पुढं ds इज इक्वल टू 3 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. कुठला लिहिलाय, ds कुठं आहे, ds हा ds आहे.
डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट 3 minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर -1 -1 आलं लक्षात ब्रॅकेट स्क्वेअर 3 minus 2 is 1 स्क्वेअर -1 -1 दोघालाही निगेटिव्ह साइन आहे मग सरळ दोघांची बेरीज करायची 1 आणि 1 2 दोघालाही जे चिन्ह आहे ते त्याला द्यायचं मायनस झालं -2 ब्रॅकेट 1 square is 1 square of the negative number is positive 2 square is 4 therefore 1 plus 4 1 plus 4 is 5 therefore square root of 5 is the distance ds second equation पुढं काय काढायचंय आरडी काढलं डीएस काढलं आता काय करायचंय आरएस काढू आपण आरएस इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट 3 minus 0 ब्रॅकेट स्क्वेअर -1 -3 ब्रॅकेट स्क्वेअर 3 minus 0 3 स्क्वेअर -1 -3 is -4 त्याचा स्क्वेअर square of 3 is 9 square of negative number is positive square of the 4 is 16 which is equal to square root of 25 बघा या ठिकाणी वास्तविक पाहता मी स्क्वेअर रूट ऑफ 8 च 4 करू शकत होतो 4 into 2 पण मी केलेली नाही त्याचे स्क्वेअर रूट निघत होता अजून 2 square root of 2 याचं काहीच नाही तसं ठेवू शकत या ठिकाणी पण आपण करू शकतोय 5 square root of 5 येतंय 25 चे स्क्वेअर रूट काय येतंय 5 येतंय स्क्वेअर रूट निघतंय सरळ कारण हा 25 हा परफेक्ट स्क्वेअर आहे पण मी करत नाही का करत नाही या ठिकाणचा जर 5 घेतला या ठिकाणचा स्क्वेअर रूट ऑफ 5 आहे या ठिकाणचा 2 square root of 2 आला असता जर कंपॅरिझन करायला जरा आपल्याला जड गेलं असतं कंपॅरिझन करायला आपल्याला जड गेलं असतं कोण मोठा कोण लहान कळालं नसतं म्हणून मी घेतलेलं या ठिकाणी बघा या ठिकाणी स्क्वेअर रूट आहे इथेही स्क्वेअर रूट आहे याही ठिकाणी स्क्वेअर रूट आहे मग आपण सरळ आपण सांगू शकतो सगळ्यांची काय आहे डिग्री सेम आहे 2 2 2 आहे सगळीकडे डिग्री काय आहे 2 आहे म्हणून या ठिकाणी काय करू आपण हा 25 आहे हा 5 आहे हा येत आहे सहज आपल्याला दिसतंय मोठा कोण रे यातला 8 5 25 मधला 25 मोठा आहे बरोबर आहे मग आपण काय करायचं हा 25 मोठा आहे म्हणून ह्या उरलेल्या दोघांची बेरीज करायची उरलेल्या दोघांची ऍडिशन करायची फ्रॉम 1 2 3 काय करणार आरडी प्लस डीएस करतो स्क्वेअर रूट ऑफ 8 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5 होती का रे यांची बेरीज 8 आणि 5 13 करू शकतो का आपण नाही करू शकत नाही तसंच राहतं ते तसंच राहतं आणि आरएस किती आहे रे स्क्वेअर रूट ऑफ 25 यांची बेरीज एवढी येते का रे बेरीज येते का ते नाही म्हणजे राईट हँड साइड इक्वल आहेत का नाही राईट हँड साइड इक्वल नाहीत मग लेफ्ट हँड साइड इक्वल असतील का नाही देअरफॉर आरडी प्लस डीएस इज नॉट इक्वल टू आरएस तेवढी नाही मग ही इक्वल नाही मोठ्या संख्ये इतकी उरलेल्या लहान दोघांची बेरीज नाही म्हणजे या ठिकाणी पॉइंट आर डी एस हे कोलिनियर आहेत का नाही therefore point R D S are not collinear हेच कसे लिहू therefore R 03 D 21 S 3 minus 1 are not collinear ते collinear नाहीत समजते बघा प्रॅक्टिस सेट 5.1 मधला सेकंड क्वेश्चन मधली 2 उदाहरणं आपण सोडवले पहिलं सोडवलं होतं त्याच्यामध्ये पॉइंट्स कोलिनियर होते तिसरं सोडवलंय हे 3 पॉइंट या ठिकाणी कोलिनियर नाहीत असं आपल्याला दिसलेलं आहे 4 पैकी 2 सोडवले फर्स्ट अँड थर्ड सेकंड अँड फोर्थ तुम्ही सोडवायचे आहेत सेकंड अँड फोर्थ तुम्ही सोडवायचे आपण पुढचा प्रश्न पाहू थर्ड क्वेश्चन बघा प्रॅक्टिस सेट 5.1 मधला थर्ड क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलंय बघा फाइंड द पॉइंट
ऑन दी एक्स ऍक्सिस, ऑन दी एक्स ऍक्सिस हे महत्वाचं आहे. ऑन दी एक्स ऍक्सिस which is equidistant from A -3 4 and B 1 -4. म्हणजे पॉइंट ए आणि बी चे कोऑर्डिनेट दिलेत. या ए आणि बी पासून असा एक पॉइंट आहे तो कुठं आहे, एक्स ऍक्सिस वर आहे. तो कसा आहे, ए आणि बी पासून इक्विडिस्टन्स, समान अंतरावर आहे, समान अंतरावर आहे. तर त्या पॉइंटचे आम्हाला काय विचारले, कोऑर्डिनेट. तो पॉइंट कोणता असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी बघा आता काय होतंय, ए आणि बी चे कोऑर्डिनेट दिलेत आणि पॉइंट एक आहे, कुठं आहे, एक्स अक्षावर. तो आपण समजा पी मानला. आपण तो काय मानला, पी पॉइंट आहे असं आपण गृहीत धरलं. लेट पॉइंट पी इज ऑन एक्स ऍक्सिस. कुठं आहे तो, ऑन एक्स ऍक्सिस. अँड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी बी x0. त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत, x0 असे कोऑर्डिनेट आहेत. समजते का, का झिरो घेतले रे त्यात, कुठला आणला झिरो. पहिला एक ठीक आहे, एक्स, एक्स कोऑर्डिनेट म्हणून एक्स म्हणलं, वाय कोऑर्डिनेट वाय द्यायला पाहिजे होतं, पण मी झिरो का लिहिलंय. तर तो पॉइंट कुठं आहे, ऑन एक्स ऍक्सिस. तो पॉइंट कुठं आहे, ऑन एक्स ऍक्सिस. आपल्याला माहिती आहे एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय कोऑर्डिनेट काय असतो, झिरो असतो. हे 90 पाहिलंय आपण, वी हॅव सीन इन द लास्ट स्टँडर्ड. मागील इयत्तेत आपण पाहिलेलं आहे. आणि वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक असतो, झिरो. त्याचा आधार घेतलाय आणि या ठिकाणी आपण काय म्हटलंय, P is on x axis म्हणून y coordinate of point B is 0. समजलंय का, हा महत्वाचा पॉइंट आहे, हेच काय घेतलं ते. मग P पॉइंटचे हे जर कोऑर्डिनेट असतील आणि हा P पॉइंट जर A आणि B पासून जर इक्विडिस्टंट आहे, इक्विडिस्टंट म्हणजे काय, समान अंतरावर आहे. समान अंतरावर म्हणजेच काय, डिस्टन्स PA किंवा AP आणि डिस्टन्स बीपी हे कसे असतील, सारखे असले पाहिजेत. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी पुढचे वाक्य लिहितो मी, पॉइंट पी इज इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट्स A -3 4 and B 1 -4. हे दिलेलंच आहे आपल्याला, गिवन. बरोबर आहे. मग आपण याच्या आधारे काय, देअरफॉर PA इज इक्वल टू काय असेल, मग PB असेल. PA इज इक्वल टू PB असेल. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण काय करायचं, आता फॉर्म्युला वापरायचा. PA काढायचे. PA म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड A. PB म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड B. ते काढायचे. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे, PA साठी आणि PB साठी. डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तो फॉर्म्युला वापरायचा. पण मी या ठिकाणी काय करतो, डिस्टन्स फॉर्म्युला मधला स्क्वेअर रूट काढून टाकतो. आता चालतंय का बघा, दोन्ही बाजूचे स्क्वेअर करतो, याचे दोन्ही बाजूचे काय करतो, स्क्वेअर करतो. काय येतील, PA स्क्वेअर इज इक्वल टू PB स्क्वेअर. म्हणजे ते डिस्टन्स फॉर्म्युले मधलं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल रे, कॅन्सल होईल. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल. स्क्वेअर रूटचं साइनच घालत नाही मी, चालतंय. तुम्ही घातलं तरी चालेल बरं का, तुम्ही PA इक्वल टू PB किमती घातल्या तरी चालतील आणि पुन्हा स्क्वेअर केला तरी चालेल. मी आताच करून टाकतो, स्क्वेअरिंग बोथ साइड. मग बोला आता, PA म्हणल्यावर काय असेल, फक्त स्क्वेअर रूट साइन निघाला इथला. आता इथे जी स्क्वेअर रूट साइन होतं ना, असं इकडे पण होतं ना स्क्वेअर रूट साइन, ते निघाले. आता PA काढताना डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट, डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट काय इथं, x -3 x -3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y कोऑर्डिनेट काय,
0 मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. समजतंय का? बघा नीट पॉइंट काय आहेत आपले. आपण डिस्टन्स पी ए काढतोय, पी ए स्क्वेअर साठी आपण वापरतोय. पी ए साठी काय, पी हा पी चे कोऑर्डिनेट आहेत, हे ए चे, म्हणून एक्स कोऑर्डिनेट मधला डिफरन्स एक्स मायनस मायनस 3 प्लस 0 मायनस मायनस 4, 0 मायनस 4, मायनस 4 नाही, 0 मायनस 4 इज इक्वल टू पी बी काढायचंय. आता पी बी हा पी आणि हा बी, एक्स मायनस 1 त्याचा स्क्वेअर, 0 मायनस मायनस 4 त्याचा स्क्वेअर बाय डिस्टन्स फॉर्म्युला. चालतंय का? बघा स्क्वेअर रूट साइन घातलेलं नाही, लक्षात आलं का? कारण त्या दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला त्यामुळे स्क्वेअर रूट साइन निघून गेलं. एक्स मायनस मायनस प्लस 3, एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आला. 0 मायनस 4 मायनस 4 येतं ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस मायनस प्लस 4, 0 प्लस 4 म्हणजे 4 त्याचा स्क्वेअर. आलं लक्षात? आता काय करू, हा जो आहे ना हा एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर त्याच्या बदल्यात मी काय करतो तसाच ठेवलाय सध्या. हा मायनस 4 चा स्क्वेअर काय असेल रे, प्लस 4, हे पण तसंच ठेवलंय. 4 स्क्वेअर काय असेल रे, 4 स्क्वेअर काय असेल 16 असेल. मायनस 4 चा स्क्वेअर प्लस 16, ह्या प्लस 4 चा स्क्वेअर सुद्धा प्लस 16. बघा लेफ्ट हँड साइडला 16 आहे, राईट हँड साइडला 16 आहे. आपण काय करू, तो दोन्ही बाजूचा 16 काय होईल कॅन्सल. सबट्रॅक्टिंग 16 फ्रॉम बोथ साइड्स, दोन्ही बाजूतून 16 वजा केला तर दोन्ही कल्ला 16 16 काय होईल कॅन्सल होईल. मग राहिले काय, राहिलेला आपण पुढे सोडवत जाऊ. एक्स प्लस 3 त्याचा स्क्वेअर आहे इज इक्वल टू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. माहिती आहे आपलं ह्याचं, हे कसं करायचं एक्सपांड, याचा आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, त्याचा फॉर्म्युला तो इथं वापरायचा. एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3x त्याची ट्वाइस करायची असते, दुप्पट 6x प्लस 3 चा स्क्वेअर 9 इज इक्वल टू, या ठिकाणी मायनस साइन आहे म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ही आयडेंटिटी वापरायची. काय, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. मग या ठिकाणी एक्स स्क्वेअर दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 2 मायनस एक्स आलं त्याची दुप्पट म्हणून मायनस 2x प्लस मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 1. समजते? अशा प्रकारे दोन्ही बाजूचे आपण आयडेंटिटी वापरून करून घेतलं. आता या बाजूला बघा, लेफ्ट हँड साइडला एक्स स्क्वेअर आहे, राईट हँड साइडला सुद्धा काय आहे एक्स स्क्वेअर. दोन्ही बाजूतून जर एक्स स्क्वेअर आपण मायनस केले तर काय होईल रे, हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर काय झाला कॅन्सल झाला. मग राहिले काय शिल्लक, मग ते लिहू 6x प्लस 6x राहिलाय. हा मायनस 2x राईट हँड साइडला, तो लेफ्ट हँड साइडला जाऊन काय होतो प्लस 2x इज इक्वल, हा 1 तसाच, हा प्लस 9 आहे राईट हँड साइडला गेला काय झाला मायनस 9. 6x प्लस 2x 8x इज इक्वल टू 1 मायनस 9 मायनस 8. एका संख्येला प्लस साइन आहे, एका संख्येला मायनस साइन आहे. अशा वेळेस मोठीतून लहान वजा करा, 9तून 1 गेला 8 राहिला आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे म्हणून याला मायनस. दोन्ही बाजूला 8 ने डिवाइड करू, इथे 8 आहे इथे 8 आहे, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 8. काय आला x, हा मायनस 8 अपॉन 8 केला मायनस 1. x ची व्हॅल्यू काय आली मायनस 1. पण तुम्हाला विचारलंय काय, फाइंड द पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस. तो मानलाय आपण p, किती आहेत त्याचे कोऑर्डिनेट x0, x0 आहेत, त्यातली x ची व्हॅल्यू मला मिळाली मायनस 1, y ची व्हॅल्यू 0 आहे, त्या ठिकाणी y कोऑर्डिनेट 0 आहेत. म्हणून या ठिकाणी उत्तर काय द्यायचं
the coordinates of a point on the x-axis which is equidistant from कोणते a minus 3 4 and b 1 minus 4 r काय coordinate x0 x ची व्हॅल्यू काय -1 and 0 अशा प्रकारे आपण या ठिकाणी थर्ड क्वेश्चन आपण सोडवलेला आहे. प्रॅक्टिस सेट 5.1 मधले दोन क्वेश्चन आपण सोडवले सेकंड आणि थर्ड. सेकंड मधले दोन सोडवलेत आणि थर्ड क्वेश्चन आपण सोडवलाय. याची मध्ये राहिलेली उदाहरणे जे आहेत ते आपण पुढील व्हिडिओ मध्ये आपण पाहू.